राणा दादा विकासाचा वादा राणा दादा एकच वादा। आपल्या प्रिय असलेले आदरणीय केंद्रीय मंत्री ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने देशाचा चेहरा मोहरा बदलतोय, त्यांनी केलेल्या प्रचंड विकास कामांमुळे देशभर रस्त्याच्या बाबतीमध्ये नॅशनल हायवेच्या माध्यमातून अगदी आपण जे गडकरी साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो। सगळ्यांना विनंती आहे, परत एकदा टाळ्यांच्या कडकडात आपण त्यांचं स्वागत करावं। जोरदार टाळ्यांच्या कडकडात आपण त्यांचं स्वागत करावं। आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। देशभर विकासाचं जे काम केलंय, अगदी हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत, तेच काम आपल्या जिल्ह्यात देखील बघायला आपल्याकडे नॅशनल हायवेज आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून झालेत। त्यामुळे शेतकऱ्यांना देखील प्रचंड फायदा झालेला आहे। आपला तुळजापूर नळदुर्ग अक्कलकोटचा रस्ता असेल, सोलापूर उमरग्याचा रस्ता असेल, प्रत्येक ठिकाणी अडचणी आल्यानंतर काही थोडे विषय प्रलंबित आहेत, त्या बाबतीत चर्चा झाली आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला अतिशय जलद गतीने त्या बाबतीत न्याय मिळणार आहे। भूसंपादनाचा विषय देखील ते जरूर मार्गी लावणार आहेत। आपल्या सर्वांना मला आवर्जून सांगायचंय, जरा कॅमेरावाल्या बांधवांना विनंती आहे, थोडं आपण बसून घ्या। आपल्या जिल्ह्यात, आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही, सर्व आपले महत्त्वाचे प्रकल्प रखडले होते। पाण्याचा विषय, रेल्वेचा, आई तुळजाभवानीच्या मंदिराचा विषय, हे सगळे मुद्दे 2.5 वर्ष त्यांनी आपल्यावरती प्रचंड अन्याय केला। परंतु महायुती सरकार आल्यानंतर आपला एक उजनीचं पाणी आपल्याला देण्याचा 11,700 कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे। आपल्याला कल्पना आहे की दुष्काळात हे पाणी आपल्याला मिळणार आहे। तामळवाडीची MIDC 12,000 रोजगार निर्मितीचं काम, पाणीच्या मंदिरासाठी 2,000 कोटी रुपये आपल्या महायुती सरकारने आता उपलब्ध करायचं ठरवलंय। कायापालट होणार आहे। तिरुपती सारखं आपलं देवस्थानांच्या बरोबरीने नळदुर्गचा कायापालट, आपलं स्वतंत्र तालुका मागणीसाठी आपण शासन दरबारी जे प्रयत्न केले, चांगलं यश मिळालं, मार्गी लागलाय। आपण महायुती सरकारचे खरंच मनापासून आभार व्यक्त करायला हवे। इतक्या वर्षापासून जो प्रलंबित मुद्दा होता, तो आता अतिशय ताकदीने मार्गी लागला। आदरणीय नेतेगण त्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या नळदुर्गचा कायापालट चाललाय। मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी खास एकर जागा बसवसृष्टीसाठी मंजूर केली आहे। 5 कोटी रुपये उपलब्ध केलेत, लवकरच काम सुरू उपलब्ध झालेत। 2 कोटीचा शादीखाना आपण घेतोय, भूमिपूजन झालं, आपण विहार घेतोय। 12 एकर वरती मराठवाडा मुक्ती संग्रामाचं स्मारक आपण घेतोय। सहकार्याने आता नळदुर्गच्या जवळच होर्टीला 250 एकरची MIDC येते, तिथेही सोलरचे पार्क आपण करतोय। आपण सर्वांगीण विकास करत असताना आपला किल्ला, आपलं मंदिर, आपलं दर्गा याच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणात इथे रोजगार निर्मिती आपल्या सर्वांच्या माध्यमातून इथे वेगवेगळे प्रकल्प राबवत असताना राज्यातला सगळ्यात मोठा भुईकोट किल्ला आहे आणि त्या किल्ल्याला युनेस्कोच्या हेरिटेज साइट्स मध्ये घेण्याचा आपला प्रयत्न आहे। मला खात्री आहे की येणाऱ्या काळात गडकरी साहेब ते लवकर मार्गी लागणार आहे। आपल्या विरोधकांच्या बाबतीमध्ये काही फार मी बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही। लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्या सरकारने खरं काय हे दाखवून दिलेलं आहे।
1521 द्यायचा शब्द दिलेला आहे. निराधारांची पगार वाढून 1521 होणार आहेत. आणि विरोधक आपलं बघून लगेच काय म्हणायला लागले, आम्ही सुद्धा 3000 रुपये देऊ माता भगिनींना. खटाखट खटाखट. आता ह्यांचं खटाखट खटाखट काय असतं तुम्हाला माहिती आहे. शेजारीच तेलंगणा राज्य आहे, काँग्रेसचं सरकार आहे. त्यावेळेस शब्द दिला होता, गृहलक्ष्मी योजना आम्ही सुरू करू, 2500 रुपये दर महिन्याला देऊ. सत्तेत येऊन 6 महिने झाले, आतापर्यंत 1 रुपया तरी दिला. त्यावरती थोडाही विश्वास ठेवू नका. आपण अतिशय ताकदीने आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये कृष्णा खोऱ्याचं, पश्चिम महाराष्ट्राचं हक्काचं पाणी आणतोय. प्रचंड प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती करतोय, उद्योग आणतोय. आई तुळजाभवानीच्या मंदिराचा विकास कामामध्ये आपण सहभागी व्हावं मी आपल्याला विनंती करतो. येणाऱ्या 20 तारखेला देण्याची जबाबदारी आता आपली आहे. मिळून देणार का? ऐतिहासिक मताधिक्य. एक एक मत वाढवायचंय, एक एक कुटुंब आपल्याला जोडायचंय. आपली राजकीय ताकद जिल्ह्याचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या नळदुर्ग आणि या परिसराचा कायापालट करायचा आहे. या प्रचंड मोठ्या कामामध्ये आपण अतिशय ताकदीने सहकार्य करावं. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला, इतक्या उत्साहात आपण थोडा वेळ झाला तरी या उत्साह जो आहे तो आपण कायम ठेवताय, त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय गडकरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांच्या या ठिकाणी सर्वप्रथम दादा आपण माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या या ठिकाणी प्रकाशन करावं. या धाराशिवच्या संकल्पपत्रामध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, कौडगाव टेक्निकल टेक्सटाईल पार्क, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, तामलवाडी औद्योगिक वसाहत, धाराशिव औद्योगिक वसाहत, धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्ग, धाराशिव ते अद्ययावत वैद्यकीय शिक्षण संकुल, कौशल्य विकास विद्यापीठ, केंद्रीय विश्वविद्यालय मुलींसाठी शिक्षण, नळदुर्ग पर्यटन स्थळ, मुलांना मोफत शिक्षण, ग्रामीण रस्ते विकास, निम्न तेरणेचे पाणी थेट शिवारात, नळदुर्ग तालुका निर्मिती शिक्षण संकुल, महिला सक्षमीकरणावर भर, शेतकरी बंधूंसाठी खास योजना, ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान, रोजगार निर्मिती आणि विद्यावेतन, अंगणवाडी शिक्षक आणि आशा सेविकांसाठी शेतकरी बांधवांना राज्यवस्तू कर नसणार, उत्पन्न निधी, छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र, व्याजरहित कर्ज योजना, तसेच निशुल्क परीक्षा आणि शिक्षण, ज्येष्ठ नागरिकांची आवश्यक कागदपत्रे घरपोच, मोफत शिधा योजना, अशा सर्व संकल्पाचं या ठिकाणी साकार होणारं हे संकल्पपत्र आपल्या समोर सादर होत आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या संकल्पपत्राचं स्वागत करूया. वंदे वंदे वंदे. या ठिकाणी माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत आहेत. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये गडकरी साहेबांचं स्वागत करावं. आपल्या सगळ्यांचे राणा जगजित सिंगजी पाटील, आदरणीय सुनील चव्हाण, उपस्थित भारतीय जनता पार्टी मंडळी आणि उपस्थित बांधवांना आणि बहिणींना, येणारी नाही आहे तर ही खऱ्या अर्थाने माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा निर्णय घेणारी निवडणूक आहे. की गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याला व्हायचं असेल तर 2 क्षेत्र महत्वाची आहे. एक आहे उद्योग आणि व्यापाराचं क्षेत्र आणि दुसरा आहे जर या दोन्ही क्षेत्रामध्ये विकास करायचा असेल तर 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. ज्या ठिकाणी या 4 गोष्टी विकसित होतात त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय येतो, व्यापार वाढतो आणि त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होते
आणि रोजगाराची निर्मिती आपल्या देशाला सुखी समृद्ध आणि संपन्न करायचं असेल तर या देशामधली गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर झाली पाहिजे. हा देश सुखी समृद्ध आणि संपन्न झाला पाहिजे. आपला देश जगातली 3ऱ्या नंबरची आर्थिक शक्ती झाला पाहिजे. आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे. डॉलरची इकॉनॉमी जेव्हा होईल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जगामध्ये विश्वगुरू म्हणून आपल्याला मान्यता मिळेल. आणि म्हणून या सगळ्या प्रगतीच्या मागे जो संबंध आहे तो केवळ उद्योग, व्यवसाय, शहरी भागात टाकून झाली, तशी स्मार्ट खेडी, स्मार्ट विलेजेस पण झाली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो त्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा प्रकल्प बांधण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी मी माझ्या ऑफिसमध्ये अमेरिकन प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी यांचं वाक्य माझ्या ऑफिसमध्ये माझ्या खुर्चीच्या मागे लिहून ठेवलं होतं. जॉन एफ केनेडी यांनी असं सांगितलं होतं, अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. अमेरिका चांगले झाले असं नाही, तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका धनवान. तर पहिल्यांदी रस्त्यांचा विकास झाला पाहिजे की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मी माझ्या डिपार्टमेंटकडून जवळपास 10 वर्षात 6000 कोटी रुपये या जिल्ह्याच्या विकासाला दिले. मी होण्याच्या आधी, आवाज येत नाही का? आता येतोय आवाज? मंत्री होतो त्यावेळी धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची लांबी फक्त, आणि आज मला सांगताना आनंद होतोय की ती 418 किलोमीटर आहे. म्हणजे 223 किलोमीटर रस्त्याची लांबी या जिल्ह्यात वाढलेली आहे. या जिल्ह्यामध्ये 24 कामं जवळपास 6000 कोटी रुपयाची पूर्ण झाली आणि 13 कामं पूर्ण होण्याच्या प्रक्रियेत आहे. सोलापूर पासून महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा NH-52 हा 100 किलोमीटर लांबीचं 4 पदरीकरण जवळपास 1700 कोटी रुपये खर्च करून हा सुंदर रस्ता आपल्याला मिळाला, ज्यामुळे आता मराठवाडा तयार झाला. तुळजापूर जगदंबेचं आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थानाकडे देवीचं मोठी मूर्ती आणि मंदिर आहे. माहूरची देवी आमचं दैवत आहे. तुळजापूरची भवानी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत होतं. शौर्याचं ती प्रतीक आहे. आणि मला अतिशय आनंद, विकासाकरता विकास आराखडा तयार करून 2000 कोटी रुपये खर्च करून अतिशय सुंदर त्याचं तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होत आहे. ही अतिशय आनंदाची झाल्यानंतर करण्याची मला संधी मिळाली. माझ्या आईने मरण्याच्या 6 महिन्यापूर्वी ती अक्कलकोट आणि गाणगापूरला आली होती. म्हटलं की गाणगापूरचा रस्ता एवढा खराब आहे नितीन की माझी पूर्ण पाठ एवढी दुखते की मला आता सहन करता येत नाही, एवढा त्रास झाला. आणि म्हणून आणि महाराष्ट्रात नाही तर देशातच या ठिकाणी आपल्या इथे अक्कलकोट, तुळजापूर, माहूर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं दैवत असलेलं पंढरपूर, देहू हा 12000 कोटी रुपयाचा आपण पालखी मार्ग जवळपास पूर्ण करत आणलेला. तीर्थाटन वाढलं तर पर्यटन आणि तीर्थाटन एकच शब्द आहे. याची विषम वाढतो, त्यामध्ये 49% खर्च हा विशेष रूपात खर्च होतो.
त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या माध्यमातून या भागामध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे. तुळजापूर मतदारसंघातच केवळ जी 7 कामं मंजूर आहे त्याची किंमत नळदुर्ग मतदारसंघामध्ये तुळजापूर ते नळदुर्ग हे मला अतिशय सांगताना आनंद होतोय की हे काम मंजूर झालेलं आहे. निवडमध्ये जमीन ॲक्वायर्ड होती, पण शेतकऱ्यांनी काम अडवल्यामुळे त्या ठिकाणी 4 वर्षापासून काम रखडलं होतं. न्यायालयात पण प्रकरण झालं होतं. पण आता अंतिमतः मी असं सांगितलं की या शेतकऱ्यांची जमीन तेव्हा त्यांना पैसे दिले नव्हते, त्यामुळे आता विसरून जा आणि आपण पुन्हा या जमिनीचे पैसे द्या. त्यामुळे 66 कोटी रुपये देण्याचा आम्ही निर्णय केला आणि आता हा रस्ता आणि हा प्रस्ताव मंजूर करून त्याही कामाला नक्की सुरुवात होईल असा मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो. आपण शेतकरी आहे, मी पण शेतकरी आहे. मी 4 साखर कारखाने विदर्भात चालवतो. तुमच्या इथे साखर कारखाना चालवणं सोपी आहे, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुलांची शाळा आहे. मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे आणि विदर्भ म्हणजे 100 पैकी 33 पेक्षा कमी गुण मिळालेल्या मुलांची शाळा आहे. 22 साखर कारखान्यांनी दिवाळं पिटलं, संपले ते आणि मी एकटा आता 4 कारखाने चालवतोय. दरवर्षी 30 कोटी रुपयाचा घाटा होतो. पण हे सगळं आता चित्र हळूहळू बदललं. याचं कारण या देशामध्ये मी 2004 पासून इथेनॉलचा सातत्याने प्रचार करतोय. ज्यावेळी अटल त्यांनी राम नाईकांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ ब्राझीलला पाठवलं आणि त्या शिष्टमंडळाचा प्रतिनिधी म्हणून मी पण गेलो होतो. मी डोळ्यांनी बघितलं की उसाच्या रसापासून झालेल्या इथेनॉल पासून तिथल्या मी सातत्याने 2004 पासून त्याचा फॉलोअप केला. आमच्या सरकारने इथेनॉलला प्राधान्य दिलं आणि इथेनॉल घेतलं म्हणून साखर कारखानेवाले आणि शेतकरी आणि कारखान्याच्या संचाला घासून राहिले. नाही तर सगळे लंबे झाले असते, सगळे कारखाने पिटल्या गेले असते. आज या शेतकऱ्यांचं कल्याण झालं याचं कारण काय? कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे. गहू, टमाटर, संत्र स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. आणि आपल्याला माहिती असेल शरद जोशी आपल्या शेतकरी संघटनेचे जे नेते होते ते मोठे विचारक होते आणि त्यांनी असं सांगितलं की आपण आता ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. मक्याचा भाव अमेरिका ठरवतं, साखरेचा भाव ब्राझील ठरवतं आणि सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं. आणि डिमांड अँड सप्लायच्या सिद्धांतानुसार परिस्थिती कशी निर्माण झाली, मोठ्या प्रमाणावर खताचे भाव, औषधाचे भाव वाढले, पण वाढली नाही. आपला शेतकरी अन्नदाता आहे, पण आमच्या सरकारने सगळ्यात मोठा निर्णय घेतला आणि तो म्हणजे आपला शेतकरी अन्नदाता नाही, त्याला ऊर्जादाता, वीज तयार करणारा ऊर्जादाता बनव. आणि आता माझ्याकडे नागपूरला आणि दिल्लीला एक गाडी आहे, इनोव्हाची टोयोटो गाडी. ती गाडी बघायला तुम्ही या. आपल्या साखर कारखान्यामध्ये तयार इथेनॉलवरती गाडी चालते आणि हे इथेनॉल जे आहे हे पेट्रोलला रिप्लेस करणार आहे. आणि या ठिकाणी इथेनॉलवर चालणारी जी गाडी आहे ती 60% वीज तयार करते चालताना. आणि इथेनॉलचा भाव 60 रुपये लिटर आहे, पेट्रोलचा 120 रुपये लिटर आहे. आणि त्यामुळे केला तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर होतो. आणि आता मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आणि मी फोकनाड मारणारा नेता नाहीये बरं. मैं जो कहूंगा वो आता केवळ टोयोटो नाही, आता टाटा, महिंद्रा,
सुझुकी, हुंडाई या सगळ्या कंपन्यांनी आता फ्लेक्स लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुढे तुम्ही इलेक्ट्रिक, इथेनॉल आणि हायड्रोजनची गाडी विकत घ्या. एवढंच नाही तर बजाज, होंडा यांच्या ऑटो रिक्षा आणि टू व्हीलर देखील 100% इथेनॉलवर बीज लॉन्च केल्या. त्यामुळे इथेनॉल पेट्रोलच्या ऐवजी जर वापरल्या गेलं तर 22 लाख कोटी रुपयाचं आपलं शेतकऱ्यांनी उसाच्या रसापासून तयार केलेलं इथेनॉल तयार झालं. ते हे 10 लाख रुपये याचं इम्पोर्ट वाचलं तर हा सगळा पैसा आपल्या शेतकऱ्याच्या घरात जाणार आहे आणि शेतकरी समृद्ध आणि संपन्न होणार आहे. आज आपण इथेनॉलची इकॉनॉमी विकसित केली. त्याचबरोबर उसाच्या चिपाडापासून, तणसापासून, पराठ्या तुराट्यापासून, सोयाबीनच्या कुटारापासून आता आपण बायो CNG तयार करतो. आणि या बायो CNGवर चालणारी बजाज कंपनी लिटरचा खर्च ₹2.25 येतो. आणि आज जर आपण CNGवर चालवली तर ₹1 बचत आहे. त्यामुळे उसाच्या चिपाडापासून या सगळ्यापासून आपण पराठ्या तुराट्यापासून मी 4 लाख लिटर इथेनॉल पर डे तयार करतो. आणि मला विश्वास आहे की आता शेतकरी अन्नदाता झाला. आणि आज हा जर इंधनदाता झाला ते 22 लाख कोटी ते या शेतकऱ्याच्या घरात जर गेले तर त्याची परचेसिंग पॉवर बदलल्याशिवाय राहणार नाही आणि सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट पक्की आहे. प्रयोग केला, अनेक गोष्टी बघितल्या आपण. आसाममध्ये, नुमालीगडमध्ये आणि एवढंच नाही तर पानिपतमध्ये दिल्लीच्या बाजूला मी इंडियन ऑइलला एक कारखाना, ही जाळल्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषण होतं. त्या ठिकाणी राईस स्ट्रॉ परली जाळायच्या इथेनॉल पर डे 150 टन बायो बिटुमिन म्हणजे डांबर आणि 88 एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे आता शेतकरी जो आहे ऊर्जादाता नाही, इंधनदाता नाही, CNG दाता नाही, तर आता तो खऱ्या अर्थाने हवाई इंधन दाताही पण तयार झाला. पण एवढ्यावर आपण थांबलो नाही. मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, माझ्याकडे गाडी आहे. पाण्यापासून हायड्रोजन वेगळा करून हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे. आणि ही गाडी, तिचं नाव आहे मिराई. मिराई म्हणजे भविष्य. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपला शेतकरी हायड्रोजन पण तयार करणार आहे. आणि म्हणून या शेतकऱ्याची गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर करायची असेल, एनर्जी अँड पॉवर सेक्टर वीज निर्मिती करता आणि इंधन निर्मिती करता शेतीला डायल की मागच्या वर्षी आम्ही मक्यापासून इथेनॉल करण्याला परवानगी दिली. आणि आज बिहार आणि UP मध्ये आणि सगळ्या देशात मक्याचा भाव 2400 रुपये क्विंटल झाला, कारण मक्यापासून इथेनॉल तयार झाला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गावं बदलतील. आज काँग्रेसच्या काळामध्ये मंत्री झाले, प्रधानमंत्री, त्यांनी रशिया प्रेरित अर्थनीती स्वीकारली. गावात दवाखान्याची सोय नाही, गावामध्ये शेतकऱ्याच्या भावाला किंमत नाही आणि तरुण मुलाच्या हाताला काम. त्यामध्ये मी जेव्हा महाराष्ट्रात मंत्री होतो त्यावेळी माननीय की या देशात खेड्यांना जोडणारी, रस्त्यांनी जोडणारी योजना तो तयार कर. मी 3 महिने वाजपेयींना रिपोर्ट दिला आणि 1 महिन्याच्या नंतर त्या योजनेची घोषणा अब्दुल कलाम साहेबांनी केली. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. तुमच्याही भागात ज्या गावात रस्ते झाले ते या गावामध्ये रस्ते नव्हते, ते अटल बिहारी वाजपेयींनी केले. 6.5 लाख गावापैकी 3.5 लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासात कोणा नेत्यांनी केलं असेल तर त्याचं नाव अटल कलाम होते. शाळेची बिल्डिंग आहे तर शिक्षक नाही, शिक्षक आहे तर बिल्डिंग नाही, दोन्ही आहे तर विद्यार्थी नाही, आणि तिन्ही आहे तर शिक्षण नाही.
म्हणजे आज गावामध्ये वेटरनरी दवाखान्याची हालत खराब होती. आणि मला आठवतं मी लॉला शिकत असताना डेअरी टाकली, एमिलीन पाटलांनी पण टाकली होती. पण त्यावेळी मी जे 6 गाई आणि 2 म्हशी विकत घेतल्या. पहिले दूध येत होतं बरोबर, पण नंतर गावामध्ये व्हेटरनरीचा डॉक्टर कधी राहायचा कधी नाही राहायचा. गाय गरम झाली तर डॉक्टर गायब राहायचा, म्हैस गरम झाली तर ह्याला थंडा पडायचा. आणि शेवटी मी पूर्ण गाई आणि म्हशी विकून टाकल्या अशी हालत झाली. आता आम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे. ती टेक्नॉलॉजी ही आपल्या गीर जातीची गाय गुजरातमधली ब्राझीलला गेली होती आणि ती आता 60 लिटर दूध देते, देशी गाय. त्या गायीचा जो सांड होता टोरॅन्डो हिंदुस्थानमध्ये आणलं आणि आपल्या गोरीला दिलं तर 20 लिटरची गोरी तयार झाली. आणि तो ट्रान्सफरची योजना सुरू झाली. देशात 3 प्रकल्प सुरू झाले. एक मी नागपूरमध्ये केला, दुसरा शरद पवार साहेबांचा बारामतीत सुरू झाला आणि तिसरा प्रकल्प मीच केला. आणि आता असं होणार आहे जसं टेस्ट ट्यूब बेबी आहे ना, की ज्यांना मुलं बाळ होत फ्रीओ ट्रान्सफर करतो, ती टेक्नॉलॉजी आली. आणि आता 2 लिटरच्या गाईपासून 20 आणि आपलं दुधाचं उत्पादन वाढणार. आणि आपण आता नागपूरमध्ये आम्ही मदर डेअरी आणली आहे. 5 लाख लिटर दूध सध्या घेतात आहे, 50 लाख लिटर दूध घेणार आहे. आणि आज दुधाच्यामुळे चांगले दिवस शेतकऱ्यांना मिळाल्याशिवाय राहणार. मला सांगताना आनंद होतोय की या ठिकाणी सिंचनाचे प्रश्न फार महत्वाचे आहेत. अनेक वाद व्हायचे, चर्चा व्हायची, भांडणं व्हायची, सगळी पाण्याकरता. पाणी हा समस्येचं मूळ आहे. मी ज्यावेळी देशाचा त्यावेळी मी 6,000 कोटी रुपये जे प्रकल्प 50% वरती ज्यांचं काम झालं पण बंद पडले 12-15 वर्षापासून, त्याकरता 6,000 कोटी रुपये. त्याचबरोबर प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून 6,000 कोटी, बळीराजा योजना आणि सिंचाई योजना 12,000 कोटी तुमच्या भागावरून वरतून गेलो. गणपतराव देशमुख माझ्याकडे नेहमी यायचे. सांगोल्याला दुष्काळ, पाणीच नव्हतं. आणि मी जेव्हा हेलिकॉप्टरवरून या सांगोल्या तुमच्या इकडनं मराठवाड्यात निघून वरतून सांगोल्याकडे मला एवढा आनंद झाला की सांगली जिल्ह्यातला आणि सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये सगळं हिरवं हिरवं दिसलं. म्हणजे या भागामध्ये भारत सरकारने म्हैसाळ, टेंभू हे प्रकल्प मी पैसे दिले त्याच्यातून पूर्ण झाले. आणि आज या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधा निर्माण गोष्ट सांगणार आहे. आणि या बाबतीत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी नेता म्हणून नाही सांगत आहे. मला 9 डॉक्टरेट मिळाल्या डिलिट्स आणि त्यापैकी 5 डॉक्टरेट कृषी विज्ञानावर मिळाल्या. मी गेल्या 20 वर्षापासून पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. या ठिकाणी तुम्ही चेन्नई आणि दिल्ली हायवे बनवून राहिला आहे. तुमच्या भागातून जाणार आहे, मोठे रस्ते बनवून राहिले आहेत. आम्ही काही नाही फुकटात केलं, 1 रुपया नाही. सरकारने GR काढलेला आहे. नदी नाल्यांचं खोलीकरण, रुंदीकरण केलं. त्याला धरणाची माती काढली, रस्त्यात टाकली, वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी वाढवली आणि 20 तलाव बांधले. परभणी कृषी विद्यापीठामध्ये आता 22 तलाव बांधायला घेतले. 2 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली, फुकटात आली, 1 पैसा खर्च न करता आली. त्यामुळे राणा साहेबांना माझी विनंती आहे की या भागामध्ये आता जेवढे रस्त्याची कामं होतील त्याकरता जो मुरुम आणि माती लागेल, खोलीकरण करून तलावाची माती काढून आम्हीच NHAच्या पैशाने करू. तुम्ही 1 रुपया द्यायची गरज नाही, फुकटात करून देऊ. फक्त तुम्ही कलेक्टरकडनं GR दाखवून परवानगी आणा आणि या जिल्ह्यातलं पाण्याचं वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी वाढवा. जिल्ह्याची प्रगती 2-2.5 पटीने गतीने धावल्याशिवाय राहणार नाही, याची गॅरंटी मी आपल्याला देतो. माझ्याकडे 60 एकर शेती आहे. उन्हाळ्यामध्ये 1 तास पंप चालत होता.
मी गावच्या नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं आणि आज मला सांगताना आनंद होतोय की माझ्याकडे 10 तास 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप आहे आणि तिन्ही सोलर पंप आहे आणि आज 60 एकराचं पूर्ण इरिगेशन होतं. प्रत्येक विहिरीवर सोलर पंप बसवायचा आहे. आम्हाला 37,000 रुपयामध्ये 7.5 हॉर्स पॉवरचा पंप मिळाला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. या देशाचा विकास झाला पाहिजे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं आमचं उद्दिष्ट आहे. राजकारणामध्ये केवळ मंत्री आणि आमदार बनावला आम्ही नाही आलो. राष्ट्रवाद समृद्ध आणि संपन्न करायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने सुशासन आणि विकास आणि आपलं उद्दिष्ट आहे की या समाजातला तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे नाही आहे, ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे, त्या शेवटच्या माणसाला परमेश्वर मानून त्याची आम्ही निरंतर कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आपण समजू. मी असा मंत्री आहे की मी सांगतो माझ्यावर पैशाची कमी नाही आहे. 50 लाख कोटी रुपये गेला आणि 50 लाख कोटी रुपयाची कामं केली तरी एकाही ठेकेदाराला माझ्या घरी परवानगी करता येण्याची गरज पडली नाही. हा देश मोठा झाला पाहिजे, सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला. आणि त्यामुळे या विकासावर काँग्रेसवाले बोलत नाहीत. त्यांनी काय प्रचार केला की बाबासाहेबांचं संविधान जर भारतीय जनता पार्टीला 400 संविधान बदलणार आहे. मी लॉचा विद्यार्थी आहे, लॉ ग्रॅज्युएट आहे, पण प्रॅक्टिस नाही केली. आम्हाला एक कॉन्स्टिट्यूशनचा पेपर होता संविधानचा. संविधान 4 पार्टमध्ये आहे आणि त्या पेपरमध्ये याच्यामध्ये फार प्रसिद्ध केस झाली होती केशवानंद भारती केस. सुप्रीम कोर्टात झाली होती. जे वकील आहे त्यांना माहिती असेल, मिलिंदलाही माहिती असेल. या केशवानंद भारती केसमध्ये मुख्य न्यायाधीश आणि 10 न्यायमूर्ती अशा 11 जणांच्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही. आणि हे मूलभूत तत्व कोणती आहे? लोकतंत्र, फंडामेंटल राईट हे बदलूच शकत नाही. आणि जे 3 पार्ट आहे ते 3 पार्ट जे आहे त्याच्यात पार्लमेंटला 2/3 मेजॉरिटीने बदलवण्याचा अधिकार आहे. पण ही घटना कोणी बदलवली? साली इमर्जन्सी आल्याच्या आधी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिराजी प्रधानमंत्री असताना त्यांच्या विरोधात निर्णय लागला. तेव्हा काँग्रेस पार्टीने बाबासाहेबांच्या आपल्या स्वार्थाकरता पूर्ण संविधान बदलावून टाकलं होतं. ज्यावेळी जनता पार्टीचं संविधान बचावचा आव आणून लोकांसमोर खोटा प्रचार करत आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि दुसरी हिंदीत आहे, उलटा चोर कोतवाल को डाटे. म्हणजे या चोराच्या उलट्या बोंब आहे. मुसलमानांना सांगितलं म्हणजे आम्ही तर बाबासाहेबांचं संविधान बदलवणार नाही, कोणाला बदलवू देणार नाही आणि कोणाची बदलण्याची हिम्मत नाही, याची ताकदीची गॅरंटी तुम्हाला देतो. मुसलमानांना सांगितलं कि ये बीजेपी वाले खतरनाक है, ये चुन कर आएंगे तो आपको कटवा दे, सुरक्षित रहना है तो पंजे पर मुहर लगाओ. फियर निर्माण केलं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, उज्ज्वला योजनामध्ये 9.5, आयुष्य योजनेमध्ये अनेक लोकांना फायदा मिळाला. लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक बहिणींना फायदा मिळाला, पैसे मिळून राहिले. कुठे लिहिलंय की मुसलमान आणि दलित यांनी अर्ज करू नये असं लिहिलंय? कुठे नाही लिहिलं. कोणावरही अन्याय नाही. जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सच्या आधारावर आम्ही कोणाला डिस्क्रिमिनेट करणार नाही, ही आमची भूमिका. मी पण लोकसभेत निवडून आलो आणि मी माझ्या लोकसभेत नागपूरच्या लोकांना सांगितलं, हे जातपातीचं लफडं लोचा माझ्याकडे नाही आणायचा. मी नाही जात, हे धंदे नाही करत.
दम के बात करतो, मला सगळ्या जातींनी, मुसलमानांनी, हिंदूंनी सगळ्यांनी मतदान दिलं, कारण मी 10 वर्षात कधी कोणाला भेदभाव केला. चहाची टपरी, पानठेला, कबाडीचं दुकान, ट्रक ड्रायव्हर, क्लीनर याशिवाय कुठला धंदा दिला? मी जेव्हा नागपूरमध्ये मुसलमानांकरता अंजुमन इस्लामला सांगितलं, तुम्ही इंजिनियर बना, डॉक्टर बना, IAS ऑफिसर बना, पोलीस ऑफिसर बना, नुसते पडा, पण आपलं करिअर, नॉलेज, ज्ञान, पॉवर आहे. आज भविष्य आपल्या ज्ञानाशी संबंधित आहे. मी आज प्रत्येक भाषणात सांगतो, माझे भाषण जगात पोचतात. मला 3 लाख रुपये युट्यूबवरून मिळतात. आता सोन्याची डिस्क मिळाली मला. मी नेहमी सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, प्रॅक्टिसेस याला आपण नॉलेज म्हणतो, ज्ञान. आणि नॉलेज ही पॉवर आहे. अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ हे तुमचं भविष्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की नॉलेज हे वाघिणीचं दुधामध्ये सुखी, समृद्ध, संपन्न भारत बनवायचा असेल तर त्या भारतामध्ये हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, ख्रिश्चन असो, मुसलमान असो, शीख असो, एक देश हे तत्वज्ञान आम्ही काम करतो. आणि म्हणून कुठल्याही जातीवादावर विश्वास ठेवू नका. आपण कधी शिवाजी महाराजांची जात बघतो का? आपण कधी महात्मा ज्योतिबा फुलेंची जात विचारतो का? आपण कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात विचारतो का? आपण कधी राजर्षी शाहू महाराजांची जात विचारतो का? आपण कधी तुकाराम महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची, गाडगे बाबांची, गजानन महाराजांची, तुकडोजी महाराजांची जात विचारतो का? नाही विचारत. मग कशा करता जाती करता माती खाता? ही गोष्ट खरी आहे की या जातीच्या आधारावर ज्यांचा सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण आहे त्यांना जरूर सवलती मिळाल्या पाहिजे. त्याला काही दुमत नाही आहे. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्हाला जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं तेव्हा तुम्ही विचार करता का आपला जातवाला इथं खाऊन घ्या? तुम्हाला तुमच्या जिभेला जिथं चांगलं लागतं तिथंच जाऊन घुसता, मग कोणाचंही असो. तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर कधी करून घेऊ. त्यावेळी तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे तुमचे प्राण वाचवण्याकरता. मग निवडणुकीमध्ये जाती, जो आपलं भविष्य बदलवू शकेल, जो आपल्या भागाचा विकास करू शकेल, जो आपल्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवू शकेल, जो गावातला रस्ता बनवू शकेल आणि काम देऊ शकेल, त्याच्या मागे उभे राहा, त्या पार्टीच्या मागे उभे राहा. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की राणा जगजितसिंहजी पाटील त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे. या धाराशिव जिल्ह्याच्या विकासाबद्दलची कटिबद्ध विजयी करावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. मला अजून 4 सभा करायच्या आहेत आणि कोल्हापूरला रात्री पुन्हा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार, धन्यवाद. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आणि जयघोषामध्ये आभार व्यक्त करूयात. भारत माता की. आई भवानी पाठीशी गाय, दादा आपल्या दादा. आपल्या प्रत्येक सोहळ्याला अगदी 4 चांद लावण्यासाठी, प्रत्येक इव्हेंटला अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या सेवेत. तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस. आमच्याकडे उपलब्ध आहे बलून डेकोरेशन, कार डेकोरेशन, मंडप डेकोरेशन, बर्थडे पार्टी, नामकरण, हल्दी डेकोरेशन, साखरपुडा, गृहप्रवेश डेकोरेशन, बँड, डीजे, घोडा, वधूवर मेकअप, मेहंदी, अक्षदा पॅकिंग, देवकार्य आणि सर्व प्रकारच्या सोहळ्यांसाठी परफेक्ट डेकोरेशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट. तर मग वाट कसली बघताय? आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहकांच्या पहिल्या पसंतीच्या तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिसला आजच संपर्क करा. सागर बनसोडे 9922 85 55 67.
शाहीन शेख 95 27 33 13 17.